नमस्कार मंडळी फ्रॉम जर्मनी. आज आहे रविवार आणि आज ब्रेकफास्टमध्ये बनवलेला मोड आलेल्या मुगाचा चिल्ला आणि कॉफी मस्त झालेला. आम्ही नाश्ता करून आवरून झाल्यावर आणि थोडीशी आरशासमोर नाटके करून झाल्यावर निघालो आमच्या फ्रेंड्सकडे जायला. जाताना आम्हाला सुरभी, पियुष आणि अथांगला पिक करायचं होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अर्धा तास ड्राईव्ह करून आम्ही पोचतो सुरभी, पियुष, अथांगकडे आणि त्यांना घेऊन आम्ही गेलो आमच्या फ्रेंड्सकडे. तर त्यांनी खूप छान वेलकम केलं आमचं. आमच्या फ्रेंडचं नाव आहे सुझॅन, प्रेम आणि त्यांचा मुलगा सॅमी. सुझॅन ही टर्किश ओरिजिनची आहे पण तिचा जन्म इथेच झालाय, सो ती तशी जर्मनच आहे पण तिला इंडियन कल्चरची आणि ट्रेडिशनची फार आवड आहे. आणि प्रेम इंडियन ओरिजिनचा आहे पण तो लहानपणापासून जर्मनीमध्येच राहिलाय, सो तोही जर्मनच आहे. त्यांच्या नीला नावाच्या मांजरासोबत खेळून झाल्यानंतर आम्ही बसलो पाणीपुरी खायला. एकदम जबरदस्त पाणीपुरी केलेली सुझॅननं. यावरून तुम्हाला समजलं असेलच की तिला इंडियन फूड किती आवडतं. पाणीपुरीचा चिअर्स झाल्यानंतर आम्ही बसलो जेवायला. जेवण पण अप्रतिम यम्मी होतं. पोटभर जेवल्यानंतर मला तर झोप यायला लागलेली, पण तेवढ्यातच त्यांनी आम्हाला त्यांच्या लग्नाचा अल्बम आणि व्हिडिओ दाखवला. जर्मन वेडिंग कसं असतं ते बघायला मिळालं आणि त्याच एक्साइटमेंटमध्ये माझी झोप पळाली. यानंतर थोड्या गप्पा मारून आणि एक नंबर शिरा खाऊन आम्ही गेलो जवळच्या एका मंदिरामध्ये. हे मंदिर कार्तिकेयाचं आहे आणि इथे श्रीलंकन लोक जास्त येतात कारण ते लोक कार्तिकेयाला जास्त मानतात. पण खूपच सुंदर मंदिर आहे हे आणि खरंच खूप असं प्रसन्न वाटलं तिथे जाऊन. इथे आरतीही असते संध्याकाळी आणि 2 मोर पण आहेत इथे, कारण जसं की तुम्हाला माहीत आहे कार्तिकेयाचं वाहन हे मोर आहे, त्यामुळेच असेल. आरती झाल्यावर आणि अथांगची मस्ती झाल्यावर आम्ही गेलो परत त्यांच्या घरी आणि जाऊन पाणीपुरीचा सेकंड राऊंड केला. तर आम्हाला खूप प्रचंड आवडली ही पाणीपुरी आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. परत जाताना सुझाननं बॅगमध्ये शिरा बांधून दिला आम्हाला आणि आम्ही त्यांना बाय करून निघालो घरी जायला. घरी जाईपर्यंत पियू गाडीतच झोपला आणि असा होता आमचा हा रविवार. तुम्ही काय केलं या रविवारी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.